हे दृश्य सध्या आपण पाहतोय थेट मुंबईतील राजभवनासमोरची संपूर्ण दृश्य आहे। राजभवनातून आता विरोधी पक्षातील नेते बाहेर येताना दिसतात। यात आदित्य ठाकरे आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत आणि सोबत आपण पाहतोय की इतरही नेते या ठिकाणी आहेत। नाना पटोले देखील काँग्रेसचे उपस्थित असल्याचे दिसतंय। जयंत पाटील देखील आहेत। हे संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते आत्ताच राजभवनातून बाहेर आलेत आणि थोड्याच वेळात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत। तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे। नेमकं ही भेट कशा संदर्भात होती, काय कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आहे, या संदर्भात थोड्याच वेळात माध्यमांशी ते संवाद साधणार आहेत। आदित्य ठाकरे बोलतात। थोडं खालती घ्या ना तुम्ही पाटोळे साहेब आले। अरे सर, राज्यपालांची तुम्ही त्यांच्यावर बलात्काराचे आरोप आहे, त्यांना ताबडतोब कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बघा, पहिली गोष्ट म्हणजे कामाची गोष्ट करूया आपण। आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेतली। काल आम्ही वेळ मागितली आणि लगेच आम्हाला भेट दिली। आम्ही त्यांचे आभार मानतो। 2-3 महत्त्वाचे विषय ह्याच अधिवेशनाबद्दल आणि हाऊसबद्दल आम्ही त्यांच्यासमोर मांडलेले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जी आम्ही मांडली आहे ती काल आपण पाहिलं असेल, रिमूव्हल मोशनवरनं जो काही गोंधळ झाला, जी काही गडबड झाली, त्याच्यावरनं आम्ही न्याय मागितलेला आहे। कारण ट्रस्ट मोशन एका मिनिटात आली, पॉईंट ऑफ प्रोसिजर मधून आणली आणि सगळं काही गडबड झालेली आहे। असं कधीही हाऊस आधी चालत नव्हतं। ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा, विधान परिषदेचा अपमान हे सरकार आणि त्या खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहिलं असेल, खालच्या हाऊसमध्ये देखील अनेकदा आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला। वेळोवेळी आम्ही वारंवार विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो। मग कधी अबू अझमी असेल, कधी औरंगजेब असेल, कधी अजून कोण असेल, त्याच्यावरनं सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतं, कारण त्यांच्याकडे अजेंडा राहिलेला नाहीये काही। आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काल देखील मी तुमच्यासमोर येऊन जे विषय मांडला, आम्ही प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा लक्षवेधी असतील किंवा इतर कुठच्याही म्हणजे आमचा प्रस्ताव असेल, मंत्री बसतात, नाही बसत, सेक्रेटरी असतात, नसतात, ह्या सगळ्या विषयांवर कुठे ना कुठेतरी गांभीर्यपूर्वक चर्चा झाली पाहिजे। आम्ही विनंती राज्यपाल महोदयाने ही केलेली आहे की त्यांनी सरकारमधले प्रतिनिधी बोलून घ्यावे आणि त्यांना समज द्यावं, मुख्यमंत्र्यांना बोलून घ्यावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्याच कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी की उत्तर स्वतःची स्वतः द्यावी, अभ्यासपूर्वक द्यावी, अभ्यास करून यावं आणि विधानसभा किंवा विधान परिषद चालू असताना मंत्र्यांनी तिथे हजर राहावं, सगळे अधिकाऱ्यांनी तिथे हजर राहावं। काल आपण पाहिलं असेल, नाना पटोले साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा आम्ही तर प्रश्न विचारलेच की मंत्री कुठे आहेत। एक मंत्री बसले होते, तेही तिसऱ्या रांगेत। ती अदृश्य गॅलरी जी असते तिथे एक सुद्धा सेक्रेटरी नाही, डेप्युटी सेक्रेटरी नाही, खात्याचं कोणी घेणं देणं असलेला माणूस नाही, पीए नाही। आणि हे सगळं होत असताना फक्त आम्ही विरोधी पक्ष म्हणून नाही, तर आज जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून इथे आलेलो आहोत, कारण आम्ही जनतेचे प्रश्न मांडत असतो। सत्ताधारी आमदारांसारखं हाऊस आम्ही बंद पाडत नाही, पण विषयावर चर्चा करताना मंत्र्यांना गांभीर्य असायला पाहिजे। सत्ताधारी लोक काल देखील, सत्ताधारी आमदार देखील काल आमच्यासोबत सुरात सूर मिळवून त्यांनी देखील हाऊस 10 मिनिटांसाठी तहकूब करून घेतलं, कारण ते देखील म्हणतायत की सत्ताधारी पक्षातले असो की विरोधी पक्षातले असो, जे काही आमच्या मागण्या असतील, कपात सूचना असतील, जे काही आमची विनंती असतील, ह्या सगळ्या चर्चेच्या तिथे मंत्र्यांकडून गांभीर्यपूर्वक विचार झाला पाहिजे। बघा, आम्ही त्याच्यासाठी आलेलो नाहीच, कारण विरोधी पक्ष नेत्याचं आम्हाला उत्तर हे अध्यक्ष महोदयांकडून येणं बाकी आहे। आमची ही अपेक्षा आहे, अजूनही चांगल्यात आमचा विश्वास आहे आणि हा विश्वास आहे की लोकशाहीचं जे काही आतापर्यंत प्रथा परंपरा पाळत आलेलो आहोत ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्ष नेता दिला जाईल। कालपासून जे तुमच्यावर आरोप होत आहेत, कालपासून तुमच्यावर जे आरोप होत आहेत, सुरुवातीला तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्यावर देखील आरोप होत आहेत, कालपासून आज सभागृह देखील बंद पाडण्यात आले। आता तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात। गेले 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने, कोर्टात आहे, कोर्टात बोलू। पण महत्वाची गोष्ट हीच आहे, मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल, माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं आहे। फक्त आम्ही नाही तर संघाने पण एक्सपोज केलंय। काल तर संघातले देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे। मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे। आज आपण पाहाल तर क्राईम्समध्ये मग महिलांवर अत्याचार असतील, शेतकरी आत्महत्या असतील, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल, ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच। पण त्याच सोबत
माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाझुटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात, निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे, वोटर फ्रॉडमुळे, तरी देखील जे काही त्यांचे 10 मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा ह्या अर्थसंकल्पात आलेला नाहीये. त्यांना त्याच्यावर एक्सपोज केलं आम्ही, त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं आहे, त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं, तर माझ्यावरनं पाडायचं, पाडू द्या. पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात, तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे, महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे, बोला ना, महाराष्ट्राबद्दल चर्चा करा. आदित्यजी, आपण पाहिलं असेल तर अर्थसंकल्प याचिका पुन्हा एकदा दाखल केलेली आहे. इतक्या दिवसानंतर हे प्रकरण पुन्हा का आलं असं आपल्याला मी हेच तुम्हाला सांगतो ना, 5 वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल. आदित्यजी, आपण पाहिलं असेल तर कुठेतरी पॉलिटिकल आदित्यजी कुठेतरी मी कुठेही मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगतो, 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न झालेला आहे, कोर्टात असेल तर कोर्टात उत्तर देऊ. पॉलिटिकल बघा, मला त्याच्यात जायचंच नाही. आणि तुम्हाला सांगतो, मी आतापर्यंत 5 वर्षात मी जे मुद्द्याचं ते बोलत आलेलो आहे आणि तेच बोलत राहणार.